नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. नवरात्र सुरू आहे. नवरात्रीचे 9 दिवस उपवास असतात आपल्याला आणि उपवासाची अतिशय खमंग अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आज आपण काकडीचे थालीपीठ करणार आहोत. अतिशय रुचकर होतात, खायला इतके चविष्ट लागतात ना आणि खूप झटपट होतात. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता थालीपीठ दिसायलाच इतकं खमंग दिसतं आहे तर खायला किती रुचकर लागत असेल. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. काकडीचे थालीपीठ करण्यासाठी इथे आपण एक काकडी घेतलेली आहे. आता आपण काकडीचं साल काढून घेऊया. काकडीचं साल काढून आपण किसून घ्यायची आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता, पण मी इथे किसून घेणार आहे. 4 ते 5 थालीपीठ करण्यासाठी एक काकडी पुरेशी आहे. काकडी आता किसून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये वरईचं पीठ टाकून घेते. उपवासाची भाजणी मी घरीच केलेली आहे. यामध्ये 1 किलो वरई, पावशेर साबुदाणा आणि थोडासा राजगिरा टाकून मी हे दळण आणलेलं आहे आणि हे 2 वाटी पीठ आपण इथे घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकूया आणि हे सर्व साहित्य एकत्र छान मिक्स करून घेऊया. याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला. काकडी किसली ना की त्यालाच पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये मावेल इतकं पीठ आपण मळून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून पीठ लागलं तर तुम्ही अजून टाका. आधी आपण थोडंसं पीठ टाकायचं आणि नंतर लागलं तर थोडं थोडं पीठ टाकून हे ना घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. कारण याला ना पाणी सुटतं हळूहळू. आपण याच्यामध्ये काकडी टाकलेली आहे त्यामुळे अगदी घट्ट पीठ करायचं आहे, सैलसर करायचं नाही. नाहीतर पाणी सुटल्यामुळे पीठ अजून सैलसर होतं. त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता मी पाणी वगैरे न टाकता सुद्धा पीठ मळलेलं आहे आणि पीठ अतिशय छान असं मऊसूत मळलेलं आहे. पीठ घट्ट असं चांगलं मळून झाल्यानंतर आहे ना लगेचच आपण याचे थालीपीठ करणार आहोत. हे पीठ आपण ठेवायचं नाही. तुम्ही जर हे पीठ 10 मिनिटे जरी ठेवलं ना तरी याला पाणी सुटतं. त्यामुळे पीठ मळल्या मळल्या आपण लगेचच थालीपीठ थापून घेणार आहोत. थालीपीठ थापण्यासाठी मी इथे बटर पेपर घेतलेला आहे. त्याला थोडंसं तूपही लावून घेते आहे. म्हणजे थापलेलं थालीपीठ खाली चिकटणार नाही, ते पटकन निघेल. एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि हाताने मी थालीपीठ थापून घेते आहे. हलक्या हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ थापायचं आहे. मी पाणी लावते आहे हाताला आणि थालीपीठ थापून घेते आहे. थालीपीठ आता थापून झालेलं आहे. आता आपण त्याला 3 होल करून घेऊया. म्हणजे थालीपीठ भाजताना ना आपण त्याच्यामध्ये तेल किंवा तूप सोडू शकतो. म्हणजे थालीपीठ अगदी एकसारखं भाजलं जातं. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. याच्यावरती आपण थालीपीठ टाकूया. हळूच बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता थालीपीठ अतिशय छान झालेलं आहे. आता आहे ना आपण तूप लावून हे थालीपीठ अतिशय खमंग असं भाजून घेऊया. याची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे आणि अगदी खमंग असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. भाजताना मी तूप लावून भाजते आहे. तुम्ही तेलही लावू शकता. पण उपवासासाठी आपण तुपाचाच वापर जास्त करतो. त्यामुळे मी तूप लावून हे थालीपीठ भाजून घेते आहे. नवरात्रीचे 9 दिवस उपवास असतात. या दिवशी आपण वेगळे पदार्थ करून खातो. तेच पदार्थ खायचा आपल्याला कंटाळा येतो. रोजच खिचडी, वरईचा भात खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीनं काकडीचे थालीपीठ नक्की करून बघा. अगदी झटपटही होतात, त्याचबरोबर चविष्टही होतात. थालीपीठ अतिशय खमंग असं भाजून झालेलं आहे. ते आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीनं दुसरेही थालीपीठ करूया. 2 वाटी पीठ घेतलं होतं मी आणि 1 काकडी घेतली होती. यामध्ये ना 4 ते 5 थालीपीठ होतात. तुम्हाला जर जास्त थालीपीठ करायचे असेल तर तुम्ही प्रमाण अजून वाढवून घ्या. आणि पाणी अजिबात टाकायचं नाही पीठ मळताना. काकडीला जे पाणी सुटतं ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे. त्यामुळे ना याची चव खूप मस्त होते. दुसरंही थालीपीठ थापून झालेलं आहे. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवलेलं आहे. थालीपीठ अगदी हलक्या हाताने कसं थापायचं. आता हे सुद्धा थालीपीठ आपण तव्यावरती भाजून घेऊया. अगदी अलगद असा बटर पेपर आपण काढायचा आहे. म्हणजे थालीपीठ तव्याला चिकटून राहतं आणि आपण बटर पेपरला तूप लावल्यामुळे ना लगेचच बटर पेपर निघतो. त्यामुळे आधी तेल किंवा तूप लावायचं बटर पेपरला आणि नंतर त्याच्यावरती थालीपीठ थापायचं. आता हेही थालीपीठ आपण अतिशय खमंग असं भाजून घेऊया आणि अगदी चविष्ट रुचकर असे काकडीचे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता दिसायलाच इतके सुंदर दिसतायत. खायला किती चविष्ट लागत असतील. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करा थालीपीठ आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला बिलकुलच विसरू नका.
आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आजची आपली ही काकडीच्या थालीपीठांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अतिशय खमंग रुचकर काकडीचे थालीपीठ कसे करायचे याची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका। मस्त खमंग रुचकर असे थालीपीठ मी आता खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह केलेले आहेत। तुम्ही सुद्धा याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी करू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा या थालीपीठांबरोबर खूप मस्त लागतो। परत एकदा मी तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी घेऊन येईल आणि उपवासाचा मिरचीचा ठेचा कसा करायचा हेही सांगेन। तर अशाच मस्त रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन। धन्यवाद।